नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शहा बोलतोय मी. एक व्हिडिओ बनवत आहे. ऑल इंडिया कोटा कट ऑफ ओपन एमबीबीएस आणि स्टेट कोटा कट ऑफ ओपन एमबीबीएस म्हणजे ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ आणि स्टेट कोटाचा कट ऑफ 2020 ते 2024 मध्ये कम्पेअर केलेला आहे. एक सहज अनालिसिस म्हणून सांगत आहे तुम्हाला मी. ऑल इंडिया कोटा म्हणजे काय की ऑल इंडिया कोटामधील 15% जागा त्यापैकी ओपनच्या एमबीबीएसचा कट ऑफ आहे. हा स्टेट कोट्यामधील 85% जागापैकी ओपनच्या एमबीबीएसचा कट ऑफ आहे. ऑल इंडियामधील एआयआर आणि स्कोर आणि स्टेट मधील एआयआर आणि स्कोर याचं कम्पेअर केलेलं आहे. ऑल इंडिया कोटा एमबीबीएस कट ऑफ वाचून दाखवतोय मी आता. 2020 एक 15,038 रँकला 611 ला जीएमसी एमबीबीएस ओपन कोटा ओपन कॅटेगरी. 2021 19,207 ऑल इंडिया रँक 599 स्कोर. 2022 22,706 ऑल इंडिया रँक 596 स्कोर. 2023 23,674 ऑल इंडिया रँक 610 स्कोर. 2024 25,220 ऑल इंडिया रँक 652 स्कोर. हे ऑल इंडिया रँकचं कट ऑफ वाचून दाखवलेलं आहे मी. आता स्टेट कट ऑफ पहा. 2020 35,842 ऑल इंडिया रँक 571 स्कोर. 2021 41,654 ऑल इंडिया रँक 557 स्कोर. 2022 43,285 ऑल इंडिया रँक 559 स्कोर. 2023 39,725 ऑल इंडिया रँक 735 ऑल इंडिया रँक 583 स्कोर. 2024 43,434 ऑल इंडिया रँक 630 स्कोर. आता याचं कम्पॅरिझन केलेलं आहे पहा. 20 मध्ये ऑल इंडिया रँक हा 40 मार्कांनी जास्ती, 21 मध्ये 42 मार्कांनी जास्ती. ऑल इंडियाचा स्कोर 20 मध्ये 40 नी, 21 मध्ये 42 नी, 22 मध्ये 37 नी, 23 मध्ये 27 नी आणि 24 मध्ये 22 मार्कांनी जास्ती आहे. तर आपला स्टेट कोटा महाराष्ट्राच्या कट ऑफ पेक्षा साधारण 20 ते 40 मार्कांनी ऑल इंडिया कटाचा कट ऑफ वर असतो, हे लक्षात ठेवावे. साधारणपणे 15 ते 20,000 ऑल इंडिया रँकचा फरक पडत असतो. रँक 15 ते 20,000, मार्क 20 ते 40 एवढा फरक असतो. ओके, थँक्यू. सहज म्हणून एक व्हिडिओ केला छोटासा.